Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 18 व 19 जानेवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्न संख्या 15 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। बघूयात आजच्या सिरीजमधील प्रश्न क्रमांक पहिला। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोणत्या राज्याने विजेतेपद पटकावले? हा प्रश्न VIMP आहे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, महाराष्ट्र। या महोत्सवाबद्दलची अधिक माहिती बघा। राष्ट्रीय युवा महोत्सव याचं ठिकाण आहे नाशिक, महाराष्ट्र आणि याची आवृत्ती आहे 27वी। दिनांक 12 ते 16 जानेवारी 2024ला या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आणि हे आयोजन केंद्र आणि राज्य सरकारच्या युवा आणि क्रीडा विभागामार्फत करण्यात आलं होतं। याचं उद्घाटन 12 जानेवारीला भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। याचा शुभांकर महत्त्वाचा आहे आपल्यासाठी। शेकरू जो की महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, हा राष्ट्रीय युवा महोत्सवाचा शुभांकर होता। यावर अपेक्षित प्रश्न बघा। राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? नाशिक। एक तर तुम्हाला जिल्हा विचारतील किंवा राज्य विचारतील। याची आवृत्ती किती होती? 27वी। याचं आयोजन कोणामार्फत करण्यात येते? युवक आणि क्रीडा विभाग। आणि हा विभाग जो आहे हा केंद्र आणि राज्य सरकारचा आहे, हेही लक्षात ठेवा। याचं उद्घाटन किती तारखेला झालं आणि कोणाच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं? सर्वात महत्त्वाचं याचा शुभंकर काय आहे? समोरची माहिती बघा। बोधचिन्ह आणि शुभंकर चिन्हाचे अनावरण केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बोधचिन्ह आणि शुभंकरचे अनावरण करण्यात आले होते। याची संकल्पना काय? विकसित भारत 2047। महत्त्वाच्या गोष्टी बघा याबद्दलच्या। याची सुरुवात झालेली आहे 1995ला। 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त या महोत्सवाचं आयोजन करण्यात येते। 27वा महोत्सव नाशिक, महाराष्ट्र येथे पार पडला होता, तर 26वा कर्नाटक येथे। आणि या महोत्सवात प्रथम स्थानावर आहे महाराष्ट्र, द्वितीय स्थानावर आहे हरियाणा आणि तृतीय स्थानावर आहे केरळ। यावर अपेक्षित प्रश्न बघा। बोधचिन्ह आणि शुभंकर चिन्हाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? दोन व्यक्ती आहेत, अनुराग ठाकूर आणि एक म्हणजे एकनाथ शिंदे। या महोत्सवाची संकल्पना काय होती? विकसित भारत 2047। या महोत्सवाचे आयोजन कोणाच्या जयंतीनिमित्त करण्यात येते? स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त। आणि या स्पर्धेमध्ये प्रथम 3 क्रमांक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्र याच्यात पहिल्या क्रमांकावर, हे लक्षात असू द्या। असे 9 प्रश्न इथे अपेक्षित आहेत। समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2। राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय म्हणजेच नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स हे कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, लोथल, जे की गुजरात राज्यामध्ये आहे। या संग्रहालयाबद्दल अधिक माहिती बघा। राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय म्हणजेच नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स याची उभारणी करणार आहे केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलपरिवहन मंत्रालय आणि ठिकाण आहे लोथल, गुजरात। या संग्रहालयात अनेक राज्यांबरोबर महाराष्ट्राचे सुद्धा एक दालन असणार आहे आणि याच्यासाठी 40 कोटी रुपये खर्च असणार आहे। लोथल या शहराबद्दलचं एक वाक्य अजून आहे, सिंधू संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर आहे हे। यावर अपेक्षित प्रश्न बघा। राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय हे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? तर लोथल, गुजरात। याची उभारणी कोणाच्या मार्फत होणार आहे किंवा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत होणार आहे? तर ते मंत्रालय लक्षात ठेवा तुम्ही। त्याच्यानंतर या संग्रहालयाला जे महाराष्ट्राचे दालन स्थापन होणार आहे याच्यावर किती कोटी खर्च होणार आहे ते लक्षात ठेवा। पण हा 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न तेवढा महत्त्वाचा नाही, पण तुम्ही लक्षात असू द्या। समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3। या प्रश्नाला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, कारण ही व्यक्ती महत्त्वाची आहे। सुमित नागल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, टेनिस। सध्या ही व्यक्ती चर्चेत आहे का ते बघा।
ऑस्ट्रेलियन ओपन 2024 या स्पर्धा सध्या चालू आहेत. भारताच्या सुमित नागलने ऑस्ट्रेलियन ओपन 2024च्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आहे. ग्रँडस्लॅममध्ये खेळाडूंचा पराभव करणारा सुमित नागल हा 35 वर्षातील पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याच्यामुळे हे वाक्य महत्त्वाचं आहे. त्यांनी पराभव कोणाचा केला ते बघा, कारण तेही महत्त्वाचं आहे. अलेक्झांडर बुब्लिक हा कझाकिस्तानचा खेळाडू आहे, त्यांचा पराभव केलेला आहे त्यांनी. येथे अपेक्षित प्रश्न बघा, सुमित नागल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. दुसरा प्रश्न, ग्रँडस्लॅममध्ये खेळाडूंना पराभूत करणारा सुमित नागल हा 35 वर्षातील कितवा भारतीय खेळाडू आहे तर पहिलाच. आणि सर्वात महत्त्वाचं की त्यांनी कोणाचा पराभव केला आणि तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे. समोरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच IMD या संस्थेच्या स्थापनेला यंदा किती वर्ष पूर्ण होत आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 150 वर्ष. IMDची स्थापना ही 1875ला झालेली आहे आणि हिचं मुख्यालय नवी दिल्लीला, आणि यांनी 150व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे हे पण लक्षात असू द्या. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5, हा प्रश्न IMP आहे. जागतिक आर्थिक परिषदेची म्हणजेच WEF ची वार्षिक परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, दाओस. या परिषदेबद्दलची अधिक माहिती बघा. लोकसत्तामध्ये एक लेख आला होता, दाओसमधील परिषद एवढी महत्त्वाची का, आणि त्याच्यातील काही पॉईंट आहेत आणि त्या पॉईंटवर प्रश्न येऊ शकतात बघा. जागतिक आर्थिक परिषद हिची स्थापना झालेली आहे 1971ला. काउस श्वाब या नावाच्या व्यक्तीने या परिषदेची स्थापना केली होती. याची वार्षिक परिषद ही दाओस स्वित्झर्लंड येथे आयोजित करण्यात येते. ही वार्षिक परिषद दरवर्षी एकाच ठिकाणी आयोजित करण्यात येते. फक्त याला अपवाद एक वर्ष आहे, ते म्हणजे 2002. त्यावर्षी न्यूयॉर्क येथे ही परिषद भरवली होती. दिनांक 15 ते 19 जानेवारी 2024च्या दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेचं मुख्यालय जिनेवा. ब्रीदवाक्य महत्त्वाचं याचं आपल्यासाठी, जगाची स्थिती सुधारण्यासाठी कटिबद्ध असं याचं ब्रीदवाक्य आहे. आणि यातच एक पॉईंट होता, 2000 साली जागतिक लसीकरण सहकार्य गट म्हणजेच गावीची स्थापना झालेली आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा, जागतिक आर्थिक परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. 1971. कोणत्या व्यक्तीने याची स्थापना केली हे पण लक्षात असू द्या. याची वार्षिक परिषद कोणत्या ठिकाणी, हे ठिकाण देतील तुम्हाला आणि देश विचारतील की हे ठिकाण कोणत्या देशात आहे तर स्वित्झर्लंड. याचं मुख्यालय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी की जागतिक आर्थिक परिषदेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, जिनेवा स्वित्झर्लंड. सर्वात महत्त्वाचं हे ब्रीदवाक्य देतील तुम्हाला आणि विचारतील की हे कोणत्या परिषदेचं ब्रीदवाक्य आहे. आणि यातीलच एक पॉईंट, जागतिक लसीकरण सहकार्य गट म्हणजेच गावीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 2000ला. असे 6 प्रश्न येथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. मुन्नवर राणा यांचे नुकताच निधन झाले, त्यांना कोणत्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, 2014. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. मुन्नवर राणा यांचे निधन झालेले आहे 14 जानेवारी 2024ला आणि ते 71 वर्षीय होते. त्यांचं क्षेत्र महत्त्वाचं आहे, उर्दू साहित्यिक होते ते आणि भारतातील उर्दू कवी. त्यांचं राज्य आहे उत्तर प्रदेश. साहित्य अकादमी पुरस्कार 2014ला जाहीर झाला होता. उर्दू साहित्यातल्या अमूल्य योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा काव्यसंग्रहालय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. शहादाबा असा त्यांचा काव्यसंग्रह आहे. 2012मध्ये त्यांना माटी रतन सन्मान पण जाहीर झाला होता, ते पण लक्षात ठेवा. यांच्यावर अपेक्षित प्रश्न बघा, यांचं निधन कोणत्या तारखेला झालं आणि ते किती वर्षीय होते असा एक प्रश्न येऊ शकतो. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर उर्दू साहित्यिक होते, हे एक लक्षात ठेवा. आणि त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या वर्षी जाहीर झाला आणि कोणत्या काव्य संग्रहालयासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7, जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत कोणत्या राज्यात वाघांच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, महाराष्ट्र.
हा जो अहवाल आहे तो महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. 2023 मध्ये वाघांच्या मृत्यूची स्थिती 1 नंबरला आहे महाराष्ट्र. 2023 या वर्षात महाराष्ट्रात 48 वाघांचा मृत्यू झाला. 2022 मध्ये ही संख्या 29 होती. आणि जिल्ह्याचा विचार करता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाघांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. 2 नंबरला आहे मध्य प्रदेश, 3 नंबर उत्तराखंड आणि 4 नंबरला कर्नाटकाचा क्रमांक लागतो. हा अहवाल आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण. देशातील वाघांच्या मृत्यूची संख्या बघा, 2021ला 127, 2022 121 आणि 2023ला 178 वाघांचा मृत्यू झालेला आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा, वाघांच्या मृत्यूमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो तर महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघांचा मृत्यू कोणत्या जिल्ह्यात घडून आला तर चंद्रपूर. त्याच्यानंतर हा अहवाल कोणाचा आहे ते लक्षात ठेवा. देशांमध्ये वाघांच्या मृत्यूबाबत 2023 मध्ये किती वाघांचा मृत्यू झाला हा एक प्रश्न येऊ शकतो. असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकवण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, रोहित शर्मा. हा जो भारत आणि अफगाणिस्तानचा सामना झाला होता नुकताच, त्यामध्ये त्यांनी हा विक्रम केलेला आहे. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक शतके 1 नंबरला आहे रोहित शर्मा 5 शतके. 2 नंबरला संयुक्तपणे ग्लेन मॅक्सवेल आणि सूर्यकुमार यादव आहेत, यांनी 4 शतके झळकवलेले आहे. ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे हे लक्षात ठेवा. आणि 4 नंबरला आहे कॉलिन मुनरो, यांनी 3 शतक झळकवलेले आहेत. जो भारताचा आणि अफगाणिस्तानचा सामना झाला होता याचं ठिकाण आहे चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू. दिनांक 17 जानेवारी 2024ला हा सामना झाला होता आणि यामध्ये भारत विजयी झाला होता. यामध्ये 2 सुपर ओव्हर झाले होते, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. सामनावीर या पुरस्काराने रोहित शर्मांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी नाबाद 121 धावा काढल्या होत्या 69 चेंडूमध्ये. आणि मालिकावीर या सन्मानाने शिवम दुबे यांना गौरवण्यात आले होते. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 9. राज्यांच्या स्टार्टअप रँकिंगमध्ये कोणत्या राज्याचा अव्वल क्रमांक आहे किंवा कोणत्या राज्याने अव्वल क्रमांक पटकावला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, महाराष्ट्र. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. राज्यांच्या स्टार्टअप रँकिंगमध्ये महाराष्ट्र अव्वल हे जाहीर केलेलं आहे केंद्र सरकारने. आणि महाराष्ट्रांना राज्य टॉप परफॉर्मन्स असं गौरवण्यात आलं होतं. सोबतच स्टार्टअप दिवस पण लक्षात ठेवा तुम्ही, 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि पहिला दिवस हा 16 जानेवारी 2016ला जाहीर करण्यात आला होता. येथे 2 प्रश्न अपेक्षित आहेत. राज्यांच्या स्टार्टअप रँकिंगमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर महाराष्ट्राचा. आणि राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा करण्यात येतो तर 16 जानेवारी. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता खेळाडू फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, लिओनेल मेस्सी. 4 जणांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, पण आपल्यासाठी 2 जण महत्त्वाचे, एक म्हणजे पुरुष खेळाडू आणि एक म्हणजे स्त्री. लिओनेल मेस्सी यांचा देश आहे अर्जेंटिना आणि खेळ आहे फुटबॉल. फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा ते मानकरी ठरले. त्यांना कारकिर्दीत 8व्यांदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सोबतच महिला लक्षात ठेवा, एतना बोनामती, ज्या की स्पेन देशाच्या खेळाडू आहेत आणि त्यांचा खेळ आहे फुटबॉल, त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि हे इम्पॉर्टंट आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा, फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी कोणता खेळाडू ठरला. पुरुषांमध्ये लिओनेल मेस्सी आणि स्त्रियांमध्ये बोनामती. यांचे देश पण लक्षात ठेवा, कारण त्या देशांवर पण प्रश्न येऊ शकतो की ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत. आणि लिओनेल मेस्सीला कितव्यांदा या पुरस्काराने गौरवण्यात आले तर 8व्यांदा. हा एक असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. भविष्यातील संधींचा लाभ उठवण्याची क्षमता असलेल्या देशांच्या जागतिक निर्देशांकात भारताचे स्थान कितवे आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 35वे. आणि हा निर्देशांक महत्त्वाचा आहे.
भविष्यातील संधींचा लाभ उठवण्याची क्षमता असलेल्या देशांचा जागतिक निर्देशांक, यामध्ये 70 देशांनी सहभाग घेतला होता आणि याच्यात प्रथम क्रमांक आहे ब्रिटनचा. भारताचा क्रमांक आहे 35वा 70 देशामध्ये. हा अहवाल आहे चीफ इकॉनॉमिक्स आउटलुकचा. इथे अपेक्षित प्रश्न बघा, भविष्यातील संधींचा लाभ उठवण्याची क्षमता असलेल्या देशांच्या जागतिक निर्देशांकात अव्वल क्रमांक कोणत्या देशाचा आहे तर ब्रिटनचा. भारताचा यामध्ये कितवा क्रमांक लागतो तर 35वा. आणि हा अहवाल कोणाचा आहे, असे 3 प्रश्न ते अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12, 76व्या लष्कर दिनांचा सोहळा कोणत्या ठिकाणी पार पडला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, लखनौ. या सोहळ्याबद्दलची अधिक माहिती बघा. 76वा लष्कर दिन सोहळा ठिकाण आहे लखनौ, उत्तर प्रदेश. 15 जानेवारी 2024ला या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सोहळ्यानिमित्त शौर्य संध्या या लष्करी आणि लढाऊ प्रदर्शनाचे आयोजन पण करण्यात आलं होतं. समोरचा प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 13. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीतून धावणार आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, शरयू नदी. यासंबंधीची अधिक माहिती बघा. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट नदी आहे शरयू. या प्रकल्पाचे संचालन नवीकरणीय ऊर्जा विभागाने केलेलं आहे आणि याची निर्मिती सनी बोट प्रायव्हेट लिमिटेड असेंबल पुणे यांनी केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील कोणत्या विभागाने गाव तेथे गोदाम उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, पणन विभाग. आणि याचा उद्देश पण लक्षात ठेवा, कृषीमाल साठवणुकीची क्षमता वृद्धी करणे, याच्यासाठी गाव तेथे गोदाम उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. कोणत्या देशाने संत्र्यावरील आयात शुल्कात 140% वाढ केल्याने त्याचा परिणाम भारतातील विशेषतः विदर्भातील संत्री निर्यातीवर झाला आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, बांगलादेश. लोकसत्तामधला जो लेख होता त्याच्यातील काही महत्त्वाचे पॉईंट बघा. संत्रा उत्पादकांचे प्रश्न केव्हा सुटणार असा लोकसत्तामध्ये लेख आला होता. यामधील पॉईंट बघा, संत्र्यांचा प्रमुख खरेदीदार देश आहे बांगलादेश आणि त्यांनी आयात शुल्कात 140% वाढ केलेली आहे. विदर्भात संत्र्यांच्या बागा किती आहेत तर 1.5 लाख हेक्टर म्हणजेच 1.5 लाख हेक्टर. विदर्भातील एकूण उत्पादनापैकी 35% संत्री ही एकट्या बांगलादेशला निर्यात करतो आपण. काल विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा. आता कालचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पहिल्या समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धा 2024चे आयोजन करण्यात आले. याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर ए, दीव. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली. याचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.